तर दरम्यान एमपीएससी कथित पेपर फुटी प्रकरणी ज्या तरुणानं तक्रार केली त्याच्यावर एमपीएससीनं इतके दबाव आणल्याचा खळबळजनक विधान सुषमा अंधारे यांनी केलंय। तर सुषमा अंधारे काय म्हणाल्यात आपण बघूया। जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर एमपीएससीला हे उत्तर आता का सुचलं? जी एमपीएससी आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून धमकी देऊन धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल, कशावरून? मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।